ते फुरसुंगी उरुदेवाची नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून मी स्वतः महेंद्र हैवा सरोदे सर आपल्या समोर आशीर्वाद घेण्यासाठी येत आहे। सध्याची ही निवडणूक भारतीय जनता पार्टी शिवसेना यांच्या युतीचा उमेदवार म्हणून या ठिकाणी आहे। भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्याचबरोबर आमच्या भागाचे कार्यक्षम आमदार विजयबापू शिवतारे यांच्या आशीर्वादाने आज मी आपल्या समोर उभा आहे। यांच्या मार्गदर्शनाने मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी आशीर्वाद घेऊन सर्वांची सेवा करण्यासाठी खऱ्या अर्थानं मी ही निवडणूक लढवत आहे। सध्या फुरसुंगी आणि उरुदेवाची नगर परिषद ज्यांनी निर्माण केली ते म्हणजे विजयबापू शिवतारे आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं जे विजन आहे तेच घेऊन मी त्या ठिकाणी आपल्या समक्ष येणार आहे। फुरसुंगी उरुदेवाची मध्ये खऱ्या अर्थानं जर विकासाचं काम ज्या नेत्याने केलं असेल तो नेता आमचे आमदार विजयबापू शिवतारे आहेत आणि यांच्या सर्व कामांना भारतीय जनता पार्टी त्याचबरोबर शिवसेना यांच्या युतीचं असलेलं सरकार या ठिकाणी निश्चितपणे बापूंच्या प्रत्येक कार्याला साथ देत असतं, भरपूर असा निधी देत असतं आणि म्हणून ह्या दोन्ही पक्षांच्या एकत्रित येण्यामुळं आमची ताकद ह्या नगर परिषदेतील निवडणुकीमध्ये अर्थातच वाढलेली आहे आणि ह्या ताकदीमुळं खरा तर विजय हा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीचाच असणार आहे, याबद्दल कोणाच्याही मनामध्ये शंका नाहीये। परंतु निवडणुकीला सामोरं जात असताना पुढचं विजन काय असावं हे ज्या पद्धतीने बापूंनी स्वतःच्या मनामध्ये ग्रहण केलेलं आहे त्याच विजनानुसार त्यांच्या मार्गदर्शनानुसार फुरसुंगी आणि उरुदेवाची मध्ये असलेली जी काही महत्वाच्या समस्या आहेत, नागरिकांना ज्या समस्या भेडसावत आहेत त्या सर्व समस्यांचं निराकरण करण्याचा निश्चितपणे आम्ही निवडून येणारे सर्वच नगरसेवक आणि नगराध्यक्ष नात्याने मी करण्याचा निश्चित प्रयत्न करणार आहे। त्या ठिकाणी आपण पाहतो सासवड हायवेचं जे रस्त्याचं काम चाललं आहे, त्यानंतर तिथे जे रहदारी आहे, ट्रॅफिक जाम होणं आहे, बेकरानगर मधून फुरसुंगीला येणारी जी रहदारी आहे, अतिक्रमणाचा विषय आहे, पाण्याची समस्या बऱ्यापैकी सोडवलेली आहे, परंतु ती 100% 24 तास पाणी घरामध्ये उपलब्ध करून देण्याचं काम आम्ही या ठिकाणी करणार आहोत। राहिलेले जे रस्ते सध्या खड्डे दिसत आहेत ते सगळे खड्डे मुक्त रस्ते करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। बापूंचं एक स्वप्न आहे की फार मोठं ससून सारखं हॉस्पिटल उभारायचंय, ते ससून हॉस्पिटल आपण या नगर परिषदेमध्ये उभारणार आहोत। पोलीस स्टेशनसाठी अतिशय अद्ययावत इमारत बनवण्याचा मानस त्या ठिकाणी बापूंनी दाखवलेला आहे, तेही या ठिकाणी करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। त्याचबरोबर जे तरुण वर्ग सध्या आपण पाहतो की रोजगारासाठी शिक्षण झालेलं आहे, कौशल्यपूर्ण शिक्षण झालेलं आहे, परंतु अजूनही त्यांच्या हातात काम नाही, तर रोजगार निर्मितीसाठीचा निश्चितपणे प्रयत्न राहणार आहे। अशा पद्धतीने अनेक कामं बापूंच्या माध्यमातून त्याचबरोबर शिवसेना आणि भाजपा युतीच्या महाराष्ट्र राज्याच्या सरकारच्या वतीने आणि केंद्र सरकारमध्ये असलेले आपले नरेंद्र भाई जे तळागाळापर्यंत त्या ठिकाणी विकासाची गंगा घेत असतात, या सर्वांचे स्वप्न साकार करण्याचे काम या ठिकाणी युतीचे सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्ष नात्याने मी करणार आहे, याबद्दल मी आपल्याला त्या ठिकाणी खात्री देतो। आणि येत्या ह्या निवडणुकीमध्ये ज्या ठिकाणी नगराध्यक्ष म्हणून मी तो धनुष्यबाण हे चिन्ह घेऊन आहे, परंतु ज्या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार धनुष्यबाण घेऊन आहेत, ज्या ठिकाणी आमचे भाजप पक्षाचे कमळ घेऊन आहेत, ह्या सर्वांना भरघोस मतांनी आपण या ठिकाणी विजयी करावं आणि नगर परिषदेमध्ये प्रथम नगराध्यक्ष होण्याचा मान आपण मला द्यावा ही आपल्या समोर विनंती करतो। कसं आवाज आलाय बघा ना, परत आपण उरुदेवाची होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार म्हणून महेंद्र अण्णा आणि सर्व 16 प्रभागामध्ये जे उमेदवार महायुतीचे उभे आहेत, शिवसेना, भाजप आणि काही ठिकाणी दोन्ही प्रभागामध्ये दोन्ही उमेदवार आहेत, शिवसेना आणि भाजप मैत्रीपूर्ण लढत आहे। त्या सर्वांना आपण सर्व भाजप कार्यकर्त्यांनी कुठल्याही हे निगेटिव्हला बळी न पडता निवडून द्यावं, हे मी भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणून आपल्या मार्फत सर्वांना सांगू इच्छितो। त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं पद जे आहे ते नगराध्यक्ष,
या नगराध्यक्ष पदाला सर्वांनी फुरसुंगी आणि उरुळी देवाची मिळून दोन्हींनी भरघोस मताने अण्णांना विजय करून द्यावा असं मी आपल्या वतीने सर्वांना सांगू इच्छितो, आश्वासित करू इच्छितो. याच्यामध्ये आता राहिला विषय कामांचा. शिवतारे बापूंचं दोन्ही गावावरती पूर्ण लक्ष आहे. शिवतारे बापूंच्या माध्यमातून जी काय कामं झाली असतील किंवा जे आपल्याला करून घ्यायचे असतील, याच्यामध्ये काय अपूर्ण असतील, रस्त्यांची कामं असतील, पोलांची कामं असतील, ते आपण शिवतारे बापूच करू शकतील. आजपर्यंत जे आमदार होऊन गेले, कोण नगरसेवक होऊन गेलं, कोण सरपंच होऊन गेले, कुणीही शिवतारे बापूंनी एवढं काम केलेलं नाही. या टॅक्सचा विषय महत्वाचा, हा सामान्यांचा विषय होता. उरुळी देवाची म्हणजे विशेषतः घोडा एरिया जास्त आहे. जरी त्याच्यामध्ये मी बापूंना आम्ही पण पत्र विनंती करणार आहे. गोडाऊन फक्त रोजगार वाढत नाहीये, तिथं फक्त माथाडी वगैरे हेच वाढतंय. तिथं रोजगार होण्यासाठी थोड्या कंपन्यांचे पण कंपन्या वाढले पण यासाठी आपण औद्योगिक व सद्य दोन्ही गावामध्ये थोडी वाढवली पाहिजे, म्हणून रोजगार निर्मिती होईल. आणि या सर्व जे आहे गावामध्ये सर्व मतदार बंधू भगिनींना मी सांगू इच्छितो, यावेळी महायुतीला भरघोस मताने आपण विजय करून द्या. येणाऱ्या ह्याच्यामध्ये सगळे आपण कामं शिवतारे बापूंमार्फत करून घेऊ, एवढीच मी आपल्याला विनंती व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. नमस्कार, मी संतोष खंडगावनवे, शिवसेना पक्षाचा अधिकृत उमेदवार. जसं की विजय बापू शिवतारेंनी जे पुरंदर हवेलीमध्ये काम केले, त्यांना त्यांच्या हातात अजून बळकटी यावी म्हणून शिवसेना महायुतीला निवडून देणे, शिवसेना चिन्हावरती धनुष्यबाणावरती बटन दाबून महायुतीला प्रचंड मताने निवडून देणे.